दर्शको नमस्कार, आपण पाहत आहात तडका न्यूज मराठी। गुरुकुलाचं स्वप्न आता होणार साकार। मोहोळमध्ये संजीव खिलारे यांच्या पाठपुराव्याला यश। मोफत वाळू वाटपाचा दिमागदार सोहळा। बहुगावाती नदीपात्रातून घरकुल लाभार्थ्यांना दिलासा। तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये वाळू वाटपाचा शुभारंभ। शब्द दिला आणि पाळला। गटनेते संजीव खिलारे यांच्या निवेदनाची दखल। घरकुल धारकांमध्ये आनंदाचे वातावरण। सामान्य कुटुंबातील हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावर मोठे पाऊल उचलत आले आहे। मोहोळ तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार मोफत वाळू मिळावी यासाठी पंचायत समितीचे गटनेते संजीव खिलारे यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याला मोठं यश मिळाले असून देगाव येथील भोगावती नदीपात्रातून प्रत्यक्षात वाळू वाटपास सुरुवात झाली आहे। महसूल प्रशासनाकडून तत्पर कारवाई या कामी संजीव खिलारे यांनी थेट मुख्यमंत्री महोदयाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। याची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हा अधिकारी एस कार्तिकेयन यांना तातडीने सूचना दिल्या आणि या आदेशाची अंमलबजावणी करत महसूल प्रशासनाने देगाव येथील नदीपात्रातून सुमारे 70 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास वाळू उपलब्ध करून दिली आहे। मान्यवरांच्या हस्ते 5 वाटप सोमवारी 27 एप्रिल आयोजित विशेष कार्यक्रमात सचिन मुळीक, सभापती असलम चौधरी आणि जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रितसर वाहन परवाना पास आणि वाळूचे वाटप करण्यात आलं। यावेळी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। डिस्कळ वाळूजमधील लाभार्थ्यांनाही लवकरच दिलासा। केवळ देगावच नव्हे तर तालुक्यातील डिस्कळ वाळूज येथील वाळू गटही लवकरच निश्चित केले जाणार आहेत। यामुळे त्या भागातील लाभार्थ्यांना वाळूचा प्रश्न सुटणार असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरकुलाची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे। प्रशासकीय पाऊल 141 पात्र लाभार्थ्यांना एकूण 403 ब्रास वाळू देण्याचे उद्दिष्ट। मोफत लाभ प्रत्येकी लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू। उपसभापती राजकुमार पाटील, माजी उपसभापती अशोक सर्वदे, उपसरपंच महेश दगडे, किशोर क्षीरसागर, इतर मान्यवर। यावेळी गोरगरीब लाभार्थ्यांच्या घराचा प्रश्न सुटावा हाच आमचा प्रामाणिक हेतू। शासनाने आणि प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आज ही मदत प्रत्यक्षात उतरली आहे। पंचायत समिती गटनेते संजय खिलारे यांची प्रतिक्रिया।